अपडेट्स पाहणार आहोत एकंदरीत पोलीस भरती संदर्भात। सर्वांनाच माहिती आहे जवळपास 17,000 पदांची संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे। बऱ्याच ठिकाणी पेपर होऊन निकाल सुद्धा लागलेले आहेत आणि काही ठिकाणचे अजून हॉल तिकीट येणं, मैदानी चाचणी सुरू असणं या गोष्टी चालू आहेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तर पहा मित्रांनो, एकंदरीत ठाणे शहर जवळपास आता मुलांचं ग्राउंड झाल्यानंतर आता सध्या महिलांचं ग्राउंड चालू आहे आणि आय थिंक महिलांचं ग्राउंड जे काही आहे ते 29 तारखेपर्यंत आहे। म्हणजे 29 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत महिलांचं सुद्धा या ठिकाणी ग्राउंड कंप्लीट होतोय आणि ग्राउंड कंप्लीट झाल्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। सर्वसाधारणपणे 17 किंवा 18 ऑगस्टला लेखी परीक्षा ही ठाणे शहराची नियोजित आहे। म्हणजे मित्रांनो, आता तुमच्याकडे मोजून 20 ते 25 दिवस राहिलेले आहेत। या दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आता अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर बघा, SRPF ग्रुप 11 नवी मुंबई, ज्या विद्यार्थ्यांनी SRPF ग्रुप 11 नवी मुंबई या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल आणि काही कारणास्तव त्याला ग्राउंड देता आला नसेल, मग ते एकाच वेळेस 2 ठिकाणीचं ग्राउंड असेल किंवा पावसामुळे ट्रॅव्हलिंग जमलं नसेल किंवा कोणतंही कारण असेल, जर त्याला ग्राउंड द्यायला जमलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांची 27 जुलैला परत त्यांना ग्राउंड देण्याची संधी दिलेली आहे। लक्षात घ्या, मैदानी चाचणी 27 जुलैला त्यांना होल्डवर ठेवलेले आहे आणि ते 27 जुलैला सुद्धा मैदानी चाचणी देऊ शकतात। या संदर्भात तुम्हाला ग्रुप 11 SRPF चा कॅम्प नवी मुंबई बाळेगाव या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही 27 जुलैला परत एकदा ग्राउंड देऊ शकतात। म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की ठीक आहे, काही कारणास्तव तुम्ही ग्राउंडवर पोहोचू शकला नसेल किंवा देता झाला नसेल। बरेच विद्यार्थ्यांचा मला फोन येतात, सर मी ग्राउंड देऊ शकलो नाही, पोहोचू शकलो नाही। तर अशा विद्यार्थ्यांची जवळपास सर्वच विभागामध्ये सर्वच ठिकाणी संधी देण्यात येत आहे। ठीक आहे, तर ती संधी तुम्हाला सुद्धा मिळालेली आहे, त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या। आता तिसरं अपडेट आहे मित्रांनो, पिंपरी चिंचवड। आता पिंपरी चिंचवडचं सुद्धा जवळपास ग्राउंड संपलेले आहेत आणि एकंदरीत लेखी परीक्षेचं नियोजन सुद्धा झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने 10 ऑगस्टला पिंपरी चिंचवडचं सुद्धा लेखी परीक्षा आहे। म्हणजे मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी आपापल्या बजेटनुसार, आपापल्या नियोजनानुसार लेखी परीक्षेचं नियोजन चालू आहे। तुम्ही बघू शकता, ठाणेवाल्यांनी कधी दिलं, 17 ते 18 ऑगस्ट मध्ये दिलं, पिंपरी चिंचवडवाल्यांनी 10 ऑगस्ट मध्ये दिलं। अशा पद्धतीने त्यांच्या नियोजनानुसार ते आता लेखी परीक्षेचं नियोजन करत आहेत। ठीक आहे, पुढचा मुद्दा होता मित्रांनो, मुंबई पोलीस भरती। गेल्या 15 दिवस झाले जेव्हापासून मुंबईचं ग्राउंड स्टार्ट झालेलं आहे तेव्हापासून काही पाऊस अजूनपर्यंत थांबलेला नाही। पाऊस चालूच आहेत आणि ग्राउंड पण मात्र थांबलेला नाही, ग्राउंड पण त्याच पद्धतीने चालू आहे। आता बाकी काय असणार, आणि तेच याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की मुंबईचं जे काही शिपाई पदासाठी असेल, या शिपाई पदाचं हॉल तिकीट साधारणतः 3 ऑगस्ट पर्यंत येण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत काल हॉल तिकीट आले आणि जवळपास 1 ऑगस्ट पासूनच ग्राउंड मैदानी चाचणीला शिपाईसाठी सुरू झालेले आहेत। पण मित्रांनो, हे फक्त महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही। तर पुरुषांना अजून वेळ आहे। आता काही मुलं म्हणत होते की सर कसं काय एवढा वेळ जास्त भेटू शकतो, तर बघा, आता जे काही पुरुष उमेदवार आहे यांचं ग्राउंड चालक पदाचं चालू आहे आणि चालक पदाचं जवळपास आय थिंक अंदाजित एक तर 70 ते 80 हजार फॉर्म आले होते चालकला। लोकांचं ग्राउंड होता जरा टाइम लागेल, वेळ जाईल आणि एकाच ठिकाणी ग्राउंड चालू आहे। साधारणतः जर ऍव्हरेज बघितलं आपण पर डे, तर आता 900 ते 1000 मुलं सुद्धा पर डे त्यांनी बोलवायला सुरुवात केलेली आहे। पण एवढं जरी घेतलं तरी पण कमीच आहे। मागच्या वर्षी 3-3 ग्राउंड होते, या वर्षी एकच ग्राउंड आहे। किती चालून जाणार आहे तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे पुरुषांना शिपाईला टाइम भेटू शकतो, कारण जोपर्यंत इकडे महिलांचं ग्राउंड संपत नाही तोपर्यंत पुरुषांचा ग्राउंड चालू होणार नाही, किंवा पुरुषांचे चालकचं जोपर्यंत संपणार नाही, ड्रायव्हर पदाचं जोपर्यंत ग्राउंड संपणार नाही तोपर्यंत शिपाईचं चालू होणं शक्यच नाही। आणि यदा कदाचित शिपाईचं चालू करायचंच ठरवलं त्याने, तर जे काही महिलांचं ग्राउंड होणार आहे आणि तिकडे चालक चालू आहे, इकडे शिपाई चालू आहे। ज्यावेळेस महिलांचं शिपाईचं ग्राउंड पूर्णपणे संपून जाईल
आणि तेव्हा काही मुलं इकडे पण ट्रान्सफर करू शकतात, मरीन लाईनला पण त्यांचं शिपाई पदासाठी ग्राउंड चालू करू शकतात. तर मित्रांनो, आजच्या अशा पद्धतीने या महत्त्वाच्या अपडेट्स होतात जे मी तुमच्यापर्यंत आणले आहेत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.